संध्याकाळची आमची देवावरती झालेली आहे, बघू शकता मस्त असा. किती प्रसन्न वाटतं संध्याकाळचं आहे ना, असं बघू शकता. संध्याकाळी देवाभूती झाली तर मामी बसल्यात आमच्या बाहेर मस्त हवेला. होय मामी? बसली की नाही? चहा झाला का? हा, संध्याकाळचा चहा पाणी झालं होय? चहा पाणी झालं, आता बसली निवांत. 6ला चहा लागतो होय? हा, 6ला चहा. इकडं आमचं मामा पण बसल्यात. हा. मामा बरं वाटतंय का? हा हा वा हा, चहा पेलात का? हा. इकडं बघा, बरं वाटतंय मामाला. आमच्या मामाला घरात दम निघत नाही, सारखं बाहेर बसायचं असतं. दिवसभर स्लॅपवर असतात, टेरेसवर. होय, हा बघा. चालते. चला आता स्वयंपाकाला लाग. होय मामी? हा, कर कर. संध्याकाळ छान स्वयंपाक करायचा. करा 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 करा. आम्ही निवांत बसतो. हे टायमाला काय हरिपाठ म्हणतं काय? हा, हे काय? हरे राम 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 हरे 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 हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. रोज ह्या टायमाला असं हरिपाठ आहे का नाही मामी? ह्या टायमाला त्याच्यामुळे रोजची सवय. होय, गावाकडे कसं मस्त वाटतं. होय, मग काय तर. हरिपाठ म्हणायचं, स्वयंपाक लवकर करायचा. मग काय आमच्या हा बसायचं आपलं हरिपाठ म्हणून. मग काय जेवण कितीला? 8ला असं गावाला? हा, 8ला जेवण. 8ला जेवण, मस्त हरिपाठ करून यायचं, जेवलं की झोपा झोपायचं आपलं निवांत. निवांत. सगळा तो पाठ. हा, पहाटे 5ला उठायचं. हा तरी आपल्याला गुरं नाहीत काय नाही तरी उठतात. हा, तरी 5 वाजता उठायचं, झाडून बिडून काढायचं, हां पाणी ठेवायचं, हां आंघोळ करायची, तुळशीला पाणी घालायचं. हा, झालं चालू हिरमळचं मग काम. आपलं चालू. मग काय चालतंय. चला, हे बसल्यात हवेला चांगले दोघं. चला आता स्वयंपाकात आमच्या मामाला भूक लागली. होय, चला आता मस्त कुकर लावते, भाकरी करते आणि भाजी. पुन्हा जेवताना भेटू म्हणाव. चालतंय. लावून घेतलाय आता इकडं मस्त असं. आमचं लाईटर खराब झालाय आता, त्यामुळे काडी पिठणीच पेटवावं लागते. मस्त आपल्याला भाकरी करायला लागल्या. कुकर होतोय तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊ. आता कपड कुठे गेले गो? नाही पण आले तिथं आता, आहे का नाही? चला आता भाकरी करून घेते. कुकर लावलाय. भाजी काय करावं मामी आपल्याला? काय बी तुझ्या मनाने काय पण कर बाय. काय बी कर. हिरव्या मिरची बेसन करायचं. कर कर हिरव्या मिरचीचं बेसन गरम गरम. हा, चांगलं लागतं आहे का नाही? चला मग आता मी तोपर्यंत भाकरी करते, तर इकडं मामी ना तर बेसन करून दाखवते हिरव्या मिरची चांगलं. चालते. भाकरीसाठी नाही चांगलं पीठ कसा कसा मळायचं आहे का नाही? हा, म्हणजे भाकरी चिरटत नाही. हा, मग चिरत नाहीत भाकरी. खमंग लागते. हा, चांगलं मळलं आहे का नाही? आमच्या खुसखुशीत होते. हा ना, मऊ मऊ होते. बघा कशा आली भाकर मस्त अशी आहे का, गोल गरगरीत. आता टाकून घेते मी. तुमचं झालं का नाही स्वयंपाक संध्याकाळचा? घाई गडबडल्या संध्याकाळची. गावाकडल्या माणसांना लवकर लागतं जेवायला, त्यामुळे लवकर स्वयंपाक होतो माझा पण. बघा भाकऱ्या
बघू शकता भाकर जवळ बघा अशी फक्त तुमची भाकर टम्म बघा मस्त भाकरीचं पीठ असं मळलं ना खसा खसा मग छान भाकर होती बघू शकता कशी गबगबीत भाकर झाली बघू शकता ज्वारीची भाकरी लोखंडाच्या खूप छान भाकरी होत्या बघू शकता मस्त अशा भाकरी झालेल्या आहेत छान आपली आता भाकरी झालेल्या आहेत बघू शकता मस्त अशा भाकरी झाल्या आता मस्त बेसन करायचं आहे आपल्याला आता मस्त कढई ठेवली आता आपल्याला बेसन बनवायचं हिरवी मिरची साधा आणि सोपं पाडीशी मी इथं आहे ना मी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर वाटून घेतली आहे आता आपण कढई गरम करून देऊ मस्त तेल टाकून घेतलं इथं झटके पड तुम्हाला दाखवते बेसन मस्त कसं करायचं एक गुठळी पण होणार नाही चला मस्त तेल गरम झाले जिरे मोहरी टाकून घेतले वाटण टाकून घ्यायचं परतून घ्यायचं जिरी मोहरी मस्त लसूण कोथिंबीर मिरचीचं वाटण आहे छान आता परतून घ्यायचं छान आता आपलं परतून झाले त्यात थोडीशी ना आपल्याला ना हळद टाकून घ्यायची इथं हळद टाकली आणि मस्त आता गरम पाणी टाकून घ्यायचं उकळी आणून द्यायची ह्याला चवीप्रमाणे आता मीठ टाकून घेते ह्याच्यात कोमट पाणी करून घेतलंय आता आपल्याला बेसनमध्ये ना टाकायचं ह्यात ह्याला आपल्याला उकळी आणून द्यायची तोपर्यंत आपण इकडे बेसन घालून घेऊ इथं मी आता गरम पाणी घेतलं थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं ह्यात टाकायचं थोडं थोडं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होतच नाही ज्याला बेसन येत नाही ना त्यांनी साधारण सोपं पद्धतीने वापरा एक नंबरच बेसन होतं फक्त गरम पाण्यात घ्यायचं गार पाण्यात गेलं ना मग चव जाते चव लागत नाही कारण का ते गरम पाणी असेल ह्यात पण आपण गार टाकल्यामुळं चव जाते बघू शकता त्याचं एकदम असं गुठळ्या फोडून घ्यायच्या ह्यात बघू शकता आता जसं पाणी टाकत असं पातळ करायचं एकदम आता इकडे आपली उकळी फुटली चांगली आज उकळी चांगली खळाखळा येऊन द्यायची आता एकदम खळाखळा उकळी आली आता आपल्याला ना हे टाकून घ्यायचं चांगलं सारखं असं हलवत राहायचं अगोदर एकजीव करायचं भाताबरोबर तर लय खूप छान लागतं एकजीव झाला का बघू सांगता छान झाल्या शिजून द्यायचं जर बारीक गॅसवरती कोथिंबीर टाकून घ्यायची बघू शकता मस्त असं बेसन बघू शकता छान असं बेसन झालं आपलं बघू शकता मस्त आता मस्त आपलं वरण झाले छान इथं आपला मस्त भात झालाय इथं मस्त अशा भाकरी झाल्यात झाला आपला स्वयंपाक आम्ही चला बरं आता जेवायला झाला स्वयंपाक आपला आता मस्तपैकी हां चला की जेवाय हां चला जेवायला चला तुमचा टाइम झाला जेवायचा तुमच्या आवडीचं बेसन केलंय तुम्हाला आवडतं ना हिरव्या मिरचीचं चला मग आम्ही चला हा मामा बसा जेवाय आता तुमच्या आवडीचं बेसन केलंय चांगलं मामा बेसन कसं झालंय लय भारी झालंय ना आवडतंय मामाच होय चालतंय जेवा मामी हा तुमचं झालं का जेवण हा मामी जेवाय बोलतच होय या जेवायला चालते जेवा मामी कसं झालंय बेसन छान छान झालंय का चालते जेवा आता जेव आता हा संध्याकाळी देवाबुत्ती वगैरे झाले तुळशीला दिवा लावला संध्याकाळचं मस्त प्रसन्न वाटतं तुळशीला दिवा उदबत्ती लावलं संध्याकाळचा टाईम असतो नंतर मग स्वयंपाकाला लागले चहा पाणी झालं आमचं नंतर मग
कुकर लावला, भात वरणाचा, भाकरी केल्या, मस्त बेसनाची भाजी केली. नंतर मग जेवण झालं आमचं मस्त संध्याकाळचं. इकडे आता मामांची तयारी चालली झोपायची. दीदी काय करताय? बाबा म्हणतात आता हरिपाठ म्हणायचं, झोपायचं चालू आहे. चला मग आता मस्त भांडे घासून घ्यायचे आता संध्याकाळची जेवणाची. सकाळी बिली खूप गडबड असते, पोरांचे डबे वगैरे करायचे असतात. संध्याकाळची लई गडबड राहते, म्हणून म्हणलं आपलं संध्याकाळची भांडी किचन केल्याशिवाय मला असं मस्त वाटतच नाही. मग सकाळ सकाळ फ्रेश वाटतं. मग इथं मी आता सगळे भांडे वगैरे घासून किती किचन वाटतं एकदम क्लिनिंग करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मध्ये सांगा. आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. छान छान असे व्हिडिओ बघत जा. शुभ रात्री सगळ्यांना.